सेक्स सुरू केल्यानंतर कुठल्या पोझिशन्स टाळायला हव्यात? या पोझिशनमध्ये पुरुष वर असतो. सी सेक्शन नंतर पोटाचा भाग अजूनही संवेदनशील असतो. होत असतील तर पोझिशन योग्य नाही हे समजून घ्या. आजचा विषय अनेक नवमातांसाठी आणि त्यांच्या पतींसाठी खूप महत्त्वाचा आहे. सी सेक्शन नंतर सेक्स कधी सुरू करायचं याबद्दल अनेकदा आपण ऐकतो. पण एक प्रश्न अनेक कपल्स विचारतात. सेक्स सुरू केल्यानंतर कुठल्या पोझिशन्स टाळायला हव्यात? टाकांवर ताण येऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी? कोणत्या पोझिशनमुळे वेदना किंवा डिस्कम्फर्ट वाढू शकतो? याबद्दल प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात जाणून घेऊयात. 1985 पासून ते आपल्या सेवेत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेले 40 वर्षांपासून ते मार्गदर्शन करताय. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहे. संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईमध्ये असतात. सी सेक्शन नंतर शरीर पूर्णपणे बरे होण्यासाठी किती वेळ लागतो? त्यामुळे सेक्स सुरू करताना प्रेशरपेक्षा कम्फर्ट आणि रिकव्हरीला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. सर्वप्रथम बोलूया मिशनरी पोझिशन बद्दल. या पोझिशनमध्ये पुरुष वर असतो. जर पार्टनरच्या शरीरावर वजन किंवा दबाव महिलेच्या पोटावर येत असेल तर ऑपरेशनच्या भागात डिस्कम्फर्ट ताण जाणवू शकतो. त्यामुळे रिकव्हरीच्या सुरुवातीच्या काळात ही पोझिशन अनेक महिलांना अस्वस्थ वाटू शकते. दुसरं म्हणजे या पोझिशनमध्ये महिला पोटावर झोपते. सी सेक्शन नंतर पोटाचा भाग अजूनही संवेदनशील असतो. अशा वेळी इंटरकोर्स करताना टाक्यांच्या भागावर थेट दबाव पडल्यासारखं वाटतं. वेदना, ताण जाणवू शकतो. डॉक्टर सांगतात काही पोझिशनमध्ये शरीराला जास्त वळावं लागतं किंवा पोटाच्या स्नायूंवर ताण येतो. जर अशा हालचालींमुळे टाकांच्या आसपास वेदना जाणवत असतील तर त्या पोझिशन्स टाळणं योग्य ठरतं. लक्षात ठेवा, शरीर वेदनांच्या माध्यमातून आपल्याला संकेत देत असतं. त्यामुळे वेदना होत असतील तर पोझिशन योग्य नाही हे समजून घ्या. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, डीप पेनिट्रेशन. काही कपल्सना वाटतं की डिलिव्हरी नंतर सगळं पूर्वीसारखं असावं, पण प्रत्येक शरीराला वेळ लागतो. जर एखाद्या पोझिशनमध्ये पेनिट्रेशन खूप खोल गेलं असेल आणि त्यामुळे पेल्विस एरियामध्ये वेदना होत असतील, दाब किंवा डिस्कम्फर्ट जाणवत असेल तर ती पोझिशन काही काळ टाळणं चांगलं आहे. डॉक्टर म्हणतात सी सेक्शन नंतर इंटिमसीमध्ये कोणती पोझिशन योग्य आहे यापेक्षा महिला कम्फर्टेबल आहे का, तिला वेदना होत नाहीत ना आणि ती मानसिकदृष्ट्या तयार आहे का, हे जास्त महत्त्वाचं आहे. जर संबंधांदरम्यान वेदना होत असतील, ब्लीडिंग होत असेल किंवा टाक्यांच्या भागात त्रास जाणवत असेल तर ते दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. सी सेक्शन नंतर सेक्शुअल लाईफ संपत नाही, फक्त रिकव्हरीला वेळ लागतो. पार्टनरची समजून, योग्य संवाद आणि कम्फर्ट यामुळे इंटिमसी पुन्हा आनंदमय होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच सेक्शुअल हेल्थ, विमेन हेल्थ आणि मॅरिड लाईफ बद्दल जाणून घेण्यासाठी पाहत राहा.